हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एलपीओ शी संबंधित लीगल प्रोसेसिंग आउटसोर्सिंग बद्दल जाणून घ्यायचे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आउटसोर्सिंग, बीपीओ आणि केपीओ तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता एलपीओ हा या चॅप्टर मधला सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे आणि अतिशय सोपा टॉपिक आहे. जसं बीपीओ मध्ये शारीरिक कृती करावे लागतात, केपीओ मध्ये ज्ञानाचा समावेश होतो, त्याचप्रमाणे एलपीओ मध्ये लीगल डॉक्युमेंटेशनचं काम केलं जातं. जे काही महत्त्वाचे गव्हर्नमेंटचे लीगल डॉक्युमेंट्स असतात, जसं की रजिस्ट्रेशन, आयपीओ संबंधित सगळी कामे एलपीओ मध्ये केली जातात. बघा काय सांगितले, प्रस्तावना बघूया. एलपीओ हा केपीओचा एक प्रकार आहे. केपीओ मध्ये ज्ञानाचा समावेश असतो, त्याचप्रमाणे एलपीओ मध्ये सुद्धा ज्ञानाचा समावेश असतो. जो कायदेशीर सेवांसाठी जसे कायदेशीर कागदपत्रे, लीगल डॉक्युमेंट्स जे असतात तयार करणे, कायदेशीर संशोधन करणे, सल्ला देणे इत्यादीसाठी महत्त्वपूर्ण आहे. एखाद्या कंपनीला त्याचा आयपीओ जर आणायचा असेल, त्या संबंधित सल्ला देणे आणि आयपीओ आणण्यासाठी काही डॉक्युमेंटेशन प्रेझेंट करावे लागतात. ते डॉक्युमेंटेशन प्रेझेंट करण्यासाठी आपण एलपीओ ही आउटसोर्सिंग सुविधा घेऊ शकतो. ओके, लीगल असलं पाहिजे, कायदेशीर डॉक्युमेंट्स एलपीओ मध्ये सादर करतात, ते एलपीओ द्वारे ती सुविधा घेतली जाते. कायदेशीर संस्थेतील कार्यांचा सराव करण्याशी संबंधित सेवा म्हणजे एलपीओ किंवा अशी संस्था जी बाहेरून त्रयस्थ व्यक्तीकडून कायदेशीर सेवा कंपनीला देत असते. जे की जसं की नवीन कंपनीची आपल्याला स्थापना करायची असेल, रजिस्ट्रेशन साठी जेवढेही डॉक्युमेंट्स असतात ते आपण त्यामध्ये मरमर न करता डायरेक्टली आपण एलपीओ म्हणजेच आउटसोर्सिंगची ही सुविधा घेतलं तर आपल्या वतीने सगळे डॉक्युमेंट जमा करते आणि रजिस्ट्रेशन आपल्याला करून देत असते, पण त्याच्यासाठी काहीतरी चार्जेस घेत असते. एलपीओ हे एक असे कार्य आहे ज्यामध्ये अंतर्गत कायदेशीर विभाग किंवा संस्था असतात किंवा अशा क्षेत्रात कमीत कमी खर्च करता येईल अशा प्रकारासाठी आउटसोर्सिंग केले जाते. म्हणजेच की सगळ्यात महत्वाचं जी सुविधा आहे म्हणजे ती एलपीओ आहे. कारण आपले सगळं सिक्रेट जे असतं ते एलपीओ मध्ये आपल्याला द्यावं लागतं. एखादा व्यवसाय किंवा कंपनी स्टार्ट करायची म्हणलं तर सगळ्या पार्टनर्सची इन्फॉर्मेशन द्यावी लागते, भागीदारांची इन्फॉर्मेशन त्या एलपीओ कडे जाते. एलपीओ प्रोव्हाइड करत असतं पुढे काम करण्यासाठी. ओके, उदाहरणार्थ अमेरिका किंवा युरोप सारख्या देशाने भारतात कायदेशीर काम केले आहे. इथे कमी खर्चात केले जाते. एलपीओ हा अलीकडच्या वर्षात उद्योगाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणून वेगाने वाढत आहे. कारण कायदेशीर प्रक्रिया म्हणलं की आपल्या डोक्यामध्ये एकच गोष्ट येते, कायदेशीर प्रक्रिया म्हणलं की वेळ खाऊ प्रक्रिया. तर ती वेळ खाऊ जी प्रक्रिया आपल्या डोक्यामध्ये जे माइंडसेट तयार झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये डोकं न घालता एखाद्या दुसऱ्या कंपनीकडून ती प्रक्रिया आपण करून घेत असतो. त्याला सरळ सोप्या भाषेत आपण एलपीओ असं म्हणत असतो. एलपीओ हे वरवर पाहता एक शोध माध्यम आहे. एलपीओ हे बीपीओ मधून आले आहे, परंतु प्रक्रिया हा शब्द प्रमाणबद्ध उपयुक्त वस्तू हुबेहूब प्रतिकृती करण्यास सोपे, जे अल्प ज्ञानाशिवाय सुद्धा करता येते. ठीक आहे, अतिशय सोपं आहे. एलपीओ म्हणजेच बीपीओचाच एक प्रकार आहे. जसं बीपीओ मधूनच एलपीओ आलेला आहे. प्रक्रिया म्हटलं की सगळ्या गोष्टी एकदम सिस्टमॅटिक असतात, त्याचप्रमाणे एलपीओ सुद्धा काम करत असतं. अर्थ बघा, गेल्या काही वर्षात भारतात कायदेशीर आउटसोर्सिंगला प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. दस्तऐवज पुनरावलोकन म्हणजे डॉक्युमेंटेशन रिपीट भरणं, कायदेशीर संशोधन आणि लेखन टिप्पण मसुदा यासारख्या इत्यादी सारख्या सेवा तयार करण्यात त्यामुळे यश आले आहे. जे आपण नोटरी वगैरे करावं लागतं, आपण बिल ऑफ एक्सचेंज मध्ये बघतो नोटरी संबंधित वगैरे, नोटरीसाठी सुद्धा वेळ लागतो सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी. तर नोटरी करण्यासाठी सुद्धा आपण एखाद्या एलपीओच्या कंपनीला, एलपीओ ची सुविधा देणाऱ्या आउटसोर्सिंग कंपनीला अपॉइंट करू शकतो. नोटरी करून देते ती आपल्याला आउटसोर्सिंग करणारी कंपनी, आपल्या वतीने लीगल डॉक्युमेंटेशन प्रेझेंट करत असते. एलपीओ चे काही फायदे आहेत. पहिला जो आहे कायदेविषयक सेवांची पूर्तता,
ज्यावेळी बाह्य सेवा संस्थांकडून केली जाते त्यावेळी संस्थेच्या खर्चात मोठी बचत होते. म्हणजेच की एखादं डॉक्युमेंटेशन करावं लागतं, जमा करावं लागतं, तर तुम्हाला माहिती आहे जसं इंडियामध्ये प्रकार चालतो की रिश्वत दिल्या जातात, पैसे खात असतात, आपल्याला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे घालावं लागतं, तर तसं न करता डायरेक्टली आपण जे काही चार्जेस असतात ते बाह्य सेवा कंपनीला देतो, पुढची प्रोसेस बाह्य सेवा कंपनी बघून घेते. सेकंड आहे संस्थे बाहेरील परंतु त्या क्षेत्रातील बुद्धिमान व्यक्तींकडून कायदेशीर प्रक्रिया सल्ला संस्था घेऊ शकते. म्हणजेच की आता केपीओ असू दे किंवा एलपीओ असू दे याच्यामध्ये ज्ञानाचा समावेश होतो, तर ज्ञान देणारा व्यक्ती सुद्धा ज्ञानी असणं, तज्ञ असणं, विशिष्ट कौशल्यपूर्ण असणं गरजेचं असतं. तो व्यक्ती जर आपली मदत करत असेल तर त्याच्यामुळे आपल्याला फायदा होत असतो. थर्ड वन आहे संघटनेतील कर्मचारी, वन सेकंड, संघटनेतील कर्मचारी संघटनेबाहेरील बुद्धिमान व्यक्तीच्या समन्वयाने ग्राहकांच्या अपेक्षांना न्याय देण्याचा संस्था प्रयत्न करत असते. ठीक आहे, एखादी व्यवसाय संस्था आणि एलपीओ देणारी व्यवसाय संस्था यांच्या दोघांमध्ये जर समन्वय असेल, चांगले संबंध असतील, तर त्याचा परिणाम ग्राहकांवरती दिसून येतो. त्याचप्रमाणे मनुष्यबळाच्या लवचिक मागणी आणि उपलब्धतेनुसार संस्थेच्या खर्चात बचत होते. एकतर सगळ्यांचं सेम आहे, बीपीओ आणि केपीओ आणि एलपीओ मध्ये कमी खर्च लागतो, मग त्याचा सगळा परिणाम व्यवसाय संघटनेवर आणि ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास लवकर मदत होत असते. आता जसे फायदे आहेत तसेच तोटे सुद्धा आहेत. ते तोटे कोणते बघा, जेव्हा कायदेविषयक सेवा या बाह्य सेवा संस्थांकडून पुरवल्या जातात त्यावेळेस संबंधित माहितीची गोपनीयता धोक्यात येते. सेम तिसऱ्यांदा सांगते, सेम तेच आहे, आपले जे काही सिक्रेट असतात ते दुसऱ्यांना कळतात, ते दुसरे बाह्य सेवा कंपनी जी असते ते सिक्रेट तिसऱ्या व्यक्तीला सांगते, मग आपल्या जवळ असणारं सगळं जे काही टॉप सिक्रेट होतं, काय म्हणतात ते कोणालाही सांगायचं नसतं, ते सगळ्यांना कळून जातं आणि आपलं नाव खराब होते, आपले ग्राहक सगळे निघून जातात. दुसरा आहे बाह्य सेवा संस्थांना संबंधित कायद्यांची सखोल माहिती असतेच असे नाही. आता आम्ही एलपीओ प्रोव्हाइड करतो, कितीही नाव मोठं असलं, पर्टिक्युलर जो व्यक्ती आपल्याकडे येऊन डॉक्युमेंटेशन जमा करतो त्यालाच माहिती नाहीये की काय करायचं, कसं करायचं, आणि त्याला आपण सगळे डॉक्युमेंट दिलो, त्यावेळेस तो एकतर चांगले प्रेझेंटेशन देऊ शकत नाही, त्याचा परिणाम व्यवसाय संघटनेला होतो. जेवढं काम स्वतः व्यवसाय संघटना केली असती तर लवकरात लवकर झालं असतं, त्याच्या डबल वेळ या ठिकाणी लागत असतो. म्हणजे ज्ञानाचा अभाव आहे. बाह्य सेवा देणाऱ्या संस्था व स्थानिक संस्था यांच्यात भाषा, संस्कृती, रूढी, परंपरा व समजुती यामुळे अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. लँग्वेजचा प्रॉब्लेम येऊ शकतो, संस्कृतीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. जर लँग्वेज समजत नसेल तर आपण कुठले डॉक्युमेंट त्या कंपनीला पुरवू शकतो, म्हणून हा सुद्धा एलपीओचा मोठा तोटा आहे. लास्ट आहे अनेक वेळा भौगोलिक परिस्थिती, रचना व वेळ यामुळे बाह्य सेवा संस्था व स्थानिक संस्था यांच्यात कामकाजाच्या दृष्टीने समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणजेच की काय सांगितलं आहे, आपली व्यवसाय संघटना छोटी असते, त्या ठिकाणी आपल्याला एलपीओ हायर करायचं असतं, एलपीओ ही सुविधा घ्यायची असते, अशा वेळेस चार्जेसचा जे काही चार्जेस म्हणजे शुल्क किती भरायचं, आम्ही एवढं सांगतो तुम्ही तेवढं सांगतो, या संवादामध्ये सगळ्या गोष्टी अडतात. म्हणून एलपीओ यासाठी सुद्धा नुकसान असतं, कारण कॉन्ट्रॅक्ट करतेवेळी आपण नीट सगळ्या गोष्टी वाचत नाही, साईन करतेवेळी नीट सगळ्या गोष्टी फॉलो करत नाही, वाचून बघत नाही, लगेच साईन करतो, त्याचा परिणाम आपल्याला नंतर दिसून येतो, आपल्याला सोबत त्या ठिकाणी फसवणूक केली जाते. हे होते आपले एलपीओ चे फायदे आणि तोटे, आणि त्याचबरोबर एलपीओ म्हणजे काय तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. साधा सिंपल परत एकदा सांगते, एलपीओ म्हणजे जे काही लीगल डॉक्युमेंटेशन आहे, लीगल ऍडवाइस आहे, कायदेशीर सल्ला देण्याचं काम एलपीओ या आउटसोर्सिंग सुविधेद्वारे घेतलं जातं. जसं की एखाद्या कंपनीला स्वतःचा आयपीओ जर आणायचं असेल, अशा वेळेस जे काही डॉक्युमेंटेशनचं काम असते स्वतः न करता एखाद्या बाह्य सेवा कंपनीला एलपीओ साठी दिलं जातं, लीगल प्रोसेसिंग आउटसोर्सिंग साठी दिलं जातं. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, जर डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायचे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेस्ट लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही एमसीक्यू टेस्ट सॉल्व्ह करू शकता किंवा एमसीक्यू टेस्ट देऊ शकता, आणि OCM शी रिलेटेड जेवढे काही महत्त्वाचे व्हिडिओज आहेत ते सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऍड केलेले आहेत. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओ मध्ये. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.